SCMB न्यूज़ चॅनेल अँड प्रिंट मीडिया प्रस्तुत अत्यंत महत्त्वाची बातमी। बदलापूर अत्याचार प्रकरणाची दखल घेत RCF पोलीस ठाणे हद्दीत असा काही प्रकार घडू नये सतर्कता म्हणून सर्वपक्षीय बैठक RCF पोलीस ठाणे येथे पार पडली असून सर्व परिसरातील शाळा व इतर ठिकाणी महिला व शालेय विद्यार्थी कॉलेज विद्यार्थ्यांसाठी संरक्षणात्मक वातावरण तयार करण्यासाठी विविध समस्या सन्माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय राजपूत साहेब व वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय केदारी पवार साहेब हे आणि पावडे साहेब API पावडे साहेब व RCF महिला पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सन्माननीय नेते मंडळींनी आणि आपल्या वस्तीतील समस्या मांडल्या व त्यावर तोडगा कसा काढता येईल त्यावर धोरणात्मक बाजू मांडत RCF पोलीस ठाणे हद्दीत शांतता व सुव्यवस्था कशी राखता येईल यासाठी मार्गदर्शन केले। या बैठकीचे आयोजन माननीय रिपाई नेते साहेबराव ससाणे यांच्या निमंत्रण अंतर्गत पार पडली। सदर बैठकीत खालील सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते। माननीय साहेबराव ससाणे साहेब, माननीय विष्णू गायकवाड साहेब, माननीय अरुण हुले साहेब, माननीय राजू पुजारी साहेब, माननीय गणेश भजरिके साहेब, माननीय तात्याराव गायकवाड साहेब, माननीय संजय जाधव साहेब, माननीय संतोष कांबळे साहेब, माननीय शंकर ढोबळे साहेब, माननीय कांतीलाल इनकर साहेब, अनेक महिला कार्यकर्त्या श्रीमती सरिताताई अडांगळे, श्रीमती फुलाबाई सोनवणे, श्रीमती राजश्रीताई पालांडे, श्रीमती नंदाताई कापडणे, श्रीमती मीनाताई नीळ, श्रीमती गोदावरीताई राऊत, श्रीमती फातिमाबाई शेख या सर्व बैठकीस उपस्थित असलेल्या मान्यवरांचे निमंत्रक माननीय साहेबराव ससाणे यांनी आभार व्यक्त केले व बैठकीची सांगता झाली। SMB त्याबद्दल तुम्ही सर्वांचा आभार मानतो। मी DCP साहेबांना एक विनंती करतो की सगळे विविध पक्षाचे असल्यामुळे आपण एक काम करूया, याचा एक प्रेस नोट शांततेची मीटिंग झाली, एक RCF पोलीस स्टेशनच्या बाहेर एक फोटो काढूया। तुम्ही आम्हाला वेळ दिला तर बरोबर सर्वांच्या मध्ये एवढं आणि साहेबांचा आपल्याला सगळ्यांना थोडंसं आम्ही घेऊ तुमचा नंबर आपल्या